बऱ्याच जणांचं असं मत असतं, की रावणाने सीतामातेचं फक्त हरण केलं, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची इजा केली नाही, हात लावला नाही. आता हे जरी खरं असलं, तरी देखील त्याच्यामागील एक खूप मोठं कारण आहे. ते म्हणजे एक पुंजिक स्थला नावाची अप्सरा होती, जी ब्रह्मदेवांकडे जात होती. तेव्हा ते रावणाला दिसलं आणि ती पुंजिक स्थला नावाची जी अप्सरा होती, ती अप्सरा रावणाला बघून लपत-छपत ती ब्रह्मदेवांकडे जात होती. तर ह्या रावणाने त्याची कामवासना इतकी भयानक होती, की त्याने त्या अप्सऱ्याला सोडलं नाही, तिचे वस्त्र हरण केले आणि तिचा उपभोग घेतला. हे जेव्हा ब्रह्मदेवांना समजतं, तेव्हा ब्रह्मदेव त्याला श्राप देतात. त्याच्यानंतर जर तू कोणत्याही स्त्रीला जर हात लावशील, तर तुझ्या या तोंडाचे 100 तुकडे होतील, असा श्राप त्यांनी दिला. म्हणूनच सीतामातेला त्या राक्षसाने हात लावला नव्हता. तर हे त्याच्यामागचं कारण होतं आणि म्हणूनच मी रावणाला बलात्कारी आणि कामवासनेने ग्रसित असलेला राक्षस मानतो आणि तो राक्षस होताही.